फक्त घोषणा करता आदिवासींना लॉलीपॉप दिला आहे, लॉलीपॉप दिला आहे, लॉलीपॉप दिला आहे, लॉलीपॉप। पण मी एक आदिवासी आमदार आहे आणि म्हणून मला बोलू दिलं नाही का। 3 महिन्यात 160 मुले मेले, 75 मुल्या आणि 50 बेड आहे। जे मुल्या काय व्यवस्था, कापडे चेंजिंगसाठी व्यवस्था पाहिजे, 75 मुल्या आणि कापडे चेंजिंगसाठी एक रूम आहे। फक्त घोषणा करता आदिवासींना लॉलीपॉप दिला, लॉलीपॉप दिला आहे, लॉलीपॉप दिला आहे, लॉलीपॉप। शिवसेना ठाकरे गट विधान परिषदेचे आमदार अमिषा पाडवी आपल्या सोबत आहेत। त्यांना आज सभागृह दिलं नाही आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा विरोध हा वेलमध्ये उतरून वेलमध्ये बसून केलेला आहे। काय म्हणणं ते होतं त्यांचं ऐकूया। सर, तुम्हाला बोलू दिलं नाही आणि त्यानंतर तुम्ही आक्रमक झाले आणि वेलमध्ये बसले, काय झालं होतं नेमकं? काय असतो, प्रत्येक जो सदस्य निवडून येतो त्याच्या त्या भागातल्या विकास कामासाठी त्यांचं काम आहे मागणी करण्याची। मला 260च्या प्रस्तावावर कालसुद्धा बोलू दिलं नाही आणि काल स्पष्ट सांगितलं गेलं का तुमच्या भागातले विरोधी पक्ष नेता आहे त्या बोललं गेलं त्यांना केव्हाही संधी भेटती आणि त्यांना वेळ नाही आहे। पण आम्ही एक सदस्य आहे, आम्हाला 5-5 मिनटं जरी बोलू दिलं असतं तर मी बोललो असतो। कालही बोलू दिलं नाही। आज मी 5:20 बसलो, सगळ्यांना संधी दिली, जे आले त्याला बोलू दिला। पण मी एक आदिवासी आमदार आहे आणि म्हणून मला बोलू दिलं नाही का। मी विषय मांडतो, जे विषय आहे मी हक्काने मांडतो, कारण माझ्या भागातला विषय आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे आदिवासी राहतात, आदिवासींवर काय अन्याय अत्याचार होतो त्याच्यासाठी मी बोलणार होतो, पण मला बोलण्याची संधी दिली नाही। कारण आज 27 तारखेला एक कविता राऊत म्हणून पिंपळखुटा इथे दवाखान्यात गेली, बिचारी डिलेवरी असताना तडपून गाडीमध्ये तडपून मरून गेली। डिलेवरी झाली ते आमची महिलाने जीव दिला, तिथे 5 करोड रुपये खर्च होऊन बी जर आमची आदिवासी महिलांचे जर असं मृत्यू होत असेल आणि त्या विषयावर आम्हाला बोलू देत नाही असेल तर हे योग्य नाही। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासनाचा आकडा सांगतो, 3 महिन्यात 160 मुले मेले आणि 6 महिन्याचा आकडा घेतला तर 380 मुले मेले। म्हणजे रोज उठून आदिवासींचे मुले 2 मेले आहे आणि हा विषय मी मांडणार होतो, पण मला बोलू दिलं नाही। कारण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणचा प्रश्न आहे। आदिवासींचा जर विषय केला, आदिवासींच्या 12मध्ये विषय केला, 3,500 करोड रुपये आदिवासींचे कमी दिले आहे। बिरसा मुंडा योजना देणार होते तेही गेली। त्याच्यानंतर खास करून मुंबईच्या आमच्या लेडीज हॉस्टेल आहे, मुंबईचं 75 मुली आहे हो। आदिवासींचे काय बोला करणार, आदिवासींचे मुली आज मुंबईमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि तिथे विजिट दिली असताना त्यांना 75 मुल्या आणि 50 बेड आहे। तिथे जे मुल्या आंघोळ केल्यानंतर त्यांना त्यांची व्यवस्था पाहिजे, काय व्यवस्था, कापडे चेंजिंगसाठी व्यवस्था पाहिजे। 75 मुल्या आणि कापडे चेंजिंगसाठी एक रूम आहे, फक्त एक रूम आहे। ते अभ्यास केव्हा करणार, चेंजिंग करणार कसं करणार? जर आमच्या अतिदुर्गम भागामधला जो आदिवासी आहे त्याची काय हालत असेल, मुंबईमधल्या जे मुलींना जर ते व्यवस्था नाही असेल, हा दुर्दैव आहे। मुली झोपताना डोक्यात ते पेटी ठेवतात, पायाखाली पेटी ठेवतात, त्यांना ठेवण्यासाठी कोणतीच वस्तू उपलब्ध नाही। हे व्यवस्था आमची आदिवासींची करून ठेवली, म्हणून मी विषय मांडणार होतो पण मला बोलू दिलं नाही, म्हणून सभापतींचे निषेध करून मी निघून आलो। सभापतींनी तुम्हाला वेळ दिला नाही, आता उद्याचा शेवटचा दिवस राहिलेला आहे, तेव्हा उद्या तरी बोलू देतील असं वाटतंय का? मला नाही वाटतो, 2 दिवस तर बोलू दिलं नाही तर मला काय असं वाटत नाही का मला संधी देतील असं। आणि नाही बोलू देतील काय आहे, ते नाही बोलू देतील म्हणून आदिवासी मरून जाईल असं नाही। आम्ही बोलू, आम्हाला कुठे बोलायचं तिथे बोलू ना। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबला जातोय, आदिवासींचे प्रश्न मांडले जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। हे खरी गोष्ट आहे। देशाला आझादी होऊन 75 वर्षे 76 वर्षे झाले तरी आम्ही आदिवासी आमच्या हॉस्टेलसाठी, आमच्या शिक्षणासाठी आम्ही बोंबा मारतो, ते खरी गोष्ट आहे। मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, धडगाव अक्कलकुवामध्ये मागेल त्याला वीज, आपले पंतप्रधान साहेबने सांगितले हर घर बिजली, पण मी तुम्हाला सांगतो धडगाव अक्कलकुवाचा जर विषय केला 222 गावात अजूनपर्यंत बिजली नाही आहे। हे व्यवस्था आमची करून ठेवलं, हर घर जल में नल। अरे जेव्हा बिजलीच नाही आहे तर जल में नल कुठून देणार आहे? हे व्यवस्था आमची आदिवासींची करून ठेवली। अजून बी धडगाव अक्कलकुवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी 60% रस्ते नाही, हे मागणी आम्ही करतो आहे। पण या बजेटमध्ये ठेंगा दिला आहे, ठेंगा आम्हाला काहीच नाही दिलं।
नाही, मोदींनी मोठ्या प्रमाणामध्ये बिरसा मुंडाची जयंती साजरी केली, आदिवासी दिवस साजरा करतात. मध्य प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, सगळीकडे सांगतात की आदिवासी या देशाचे त्यांना विकसित करायचं आहे. मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं सगळं मांडताय तर आदिवासींपर्यंत हे सगळं पोहोचत नाही. मी तुम्हाला खास करून सांगतो, बिरसा मुंडा योजना डिक्लेअर केली, 1 रुपया तरी दिला का पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींना? ते गाव जोडो रस्त्यामध्ये 1 रुपया दिला नाही. दुसरं तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे सबरी घरकुल आहे, मोदी साहेब सांगतो ना, सबरी घरकुल आहे, 2 वर्षापासून एकही मंजुरी दिली नाही. कशाला आदिवासींचे आहे? आदिवासींचे आहे ना सबरी. बिरसा मुंडा योजना आदिवासींसाठी आहे ना, मग का दिली नाही? फक्त घोषणा करता आदिवासींना लॉलीपॉप दिला आहे, लॉलीपॉप, दुसरं काही नाही. मग या विरोधात तुम्ही आता काय नेमकं काय भूमिका असणार तुमची? तुम्हाला बोलू दिलं जात नाही त्याच्यावरती. आता मी आता बोललो ना, माझी भूमिका पुढे मी डिक्लेअर करेल ना, आता बोललो ना. हे होते आदिवासी आमदार आणि त्यांना बोलू दिलं नाही, त्याचा रोष त्यांनी व्यक्त केलेला आहे. आता ते पुढे त्यांची भूमिका मांडतीलच. या सगळ्या माहितीसाठी मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह.